पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पालखी मार्ग उद्घाटन कार्यक्रमात जय श्रीरामच्या घोषणा चांगल्याच गाजल्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे भाषण करण्यासाठी उठल्या आणि या घोषणांना सुरुवात झाली। बराच प्रयत्न करूनही जमाव शांत होत नव्हता, त्यामुळे सुप्रिया सुळेंना भाषणही सुरू करता येत नव्हतं। त्यानंतर काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून। गडकरी साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की गडकरी साहेबांकडे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जातो झालं असेल तर मी भाषण करतो। स्टॉप 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 आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी ते आलो। हे दृश्य आहे पुण्यातल्या पालखी मार्ग उद्घाटन कार्यक्रमातलं। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते मंडळींना आमंत्रण देण्यात आलं होतं। त्यापैकी सुप्रिया सुळे जेव्हा भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा सभागृहात उपस्थित काही प्रेक्षकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली। काही वेळ सुप्रिया सुळेंनी प्रेक्षक शांत होण्याची वाट पाहिली, पण या घोषणा काही थांबायचं नाव घेत नव्हत्या। सुप्रिया सुळेंनी घोषणा थांबवण्याचं आवाहन देखील केलं, मात्र या आवाहनाला देखील उपस्थितांनी जुमानलं नाही। तुमचं झालं असेल तर मी भाषण करते। उपस्थितांची घोषणाबाजी आणि सुप्रिया सुळेंचा भाषण सुरू करण्याचा प्रयत्न हा प्रकार स्टेजवरचे सर्व दिग्गज नेते शांतपणे पाहत होते। काहीतरी वाचण्यात गुंगलेल्या देवेंद्र फडणवीसांनी देखील एकदा डोळ्यावरचा चष्मा काढून या प्रकाराकडे नजर टाकली। त्यानंतर पुन्हा डोळ्यावर चष्मा चढवून ते आपल्या कामात गुंतले। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आणखी एक प्रयत्न करून पाहिला। हा कार्यक्रम कुठल्याही पक्षाचा नाही तर गडकरींसाठी आपण येथे आलो आहोत असं अपील केलं। आपण पक्षासाठी नाही आलो, आपण गडकरी साहेबांचे आभार मानण्यासाठी इथे आलो आहोत। सुप्रियाताईंच्या या वाक्याला टाळ्या मिळाल्या, पण घोषणा काही बंद होण्याचं नाव घेत नव्हत्या। शेवटी खुद्द नितीन गडकरी आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी बसल्या जागेवरून उपस्थितांना आवाहन केलं, तेव्हा कुठे जमाव शांत झाला आणि कार्यक्रम पुढे सुरू झाला। या निमित्तानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या एका जुन्या कार्यक्रमाच्या आठवणी ताज्या झाल्या। जानेवारी 2021 मध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कोलकात्यात व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी उपस्थितांनी अशाच प्रकारे जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या। त्यानंतर ममता दीदी प्रचंड भडकल्या आणि त्यांनी उपस्थितांनाच खडे बोल सुनावले होते। पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी मात्र हा मोह आवरल्याचं दिसलं। मी गडकरी साहेबांचे मनापासून आभार मानते। मी उत्तर देऊ शकते, पण मी देणार नाही। प्रभू श्रीराम हा प्रत्येक भारतीयाच्या श्रद्धेचा विषय। मात्र रामाच्या नावानं दिलेल्या घोषणेचा वापर राजकीय प्रतिस्पर्ध्यांना खिजवण्यासाठी किंवा भाषणात अडथळे निर्माण करण्यासाठी होणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। असे प्रकार वारंवार होत राहिले तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत राम उरणार तरी कसा? पुण्याहून बालाजी पोद्दारसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।